हॅलो एव्हरीवन. तर कालच्या दिवसाची सुरुवात झाली एक सुंदरशा पहाटने. कालचा दिवस होता माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण काल होता माझ्या अहोंचा बर्थडे. पहाटे उठून मी केला मस्तपैकी माझ्या हजबंडसाठी टिफिन तयार. त्यांना जायचं होतं जॉबला. तर बर्थडेची सुरुवात झाली आहे बाप्पाच्या नामस्मरणाने. स्वच्छ आंघोळ करून माझ्या हजबंडने बाप्पाचं नामस्मरण केले. मी ठरवलं होतं छानपैकी हजबंडचं तोंड गोड करून त्यांना विश करावं. त्यांना छानपैकी विश केलं. बाप्पाजवळ प्रार्थना केली की माझ्या हजबंडसोबत नेहमीच राहा. सर्व आटपून माझे हजबंड निघाले जॉबला. त्यांना आम्ही बाय केलं. नंतर मी आणि माझ्या मुलीने मस्तपैकी केली आहे माझ्या हजबंडच्या बर्थडेची प्लॅनिंग. तर प्लॅनिंग करूपर्यंत कधी उजळलं कळलंच नाही. तर प्लॅनिंगची सुरुवात झाली आहे गरमागरम चहाने. चहा घेऊन मस्तपैकी मी घरातले सर्व कामं आटपून बापाची सेवा केली, बापाजवळ प्रार्थना केली. कारण आमच्यासाठी होता कालचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट, माझ्या हजबंडसाठी होता खूप स्पेशल डे. तर आम्ही ठरवलं होतं की माझ्या हजबंडच्या स्पेशल डेला आणखी स्पेशल बनवण्यासाठी आम्ही दोघींनी छान प्लॅनिंग केली. डेकोरेशन तर काही करायचं नव्हते, कारण 16 डिसेंबरला माझ्या मुलीचा बर्थडे झाला होता. तर घरात बलून वगैरे व्यवस्थित लावलेलेच होते. तर आम्ही डेकोरेशन न करता आम्ही वळलो होतो मस्तपैकी केक करायला. आम्ही विचार केला की बाहेरून केक आणल्यापेक्षा स्वतःच्या हाताने मन लावून केक केला तर माझे हजबंड खुश होतील. मग आम्ही मस्तपैकी केकची तयारी केली. केक करायला लागले आम्हाला 2 आवर. बघा मस्तपैकी मी केलेला आहे फ्रूट प्लम केक. माझ्या हजबंडसाठी घरीच केला होता. इतका स्वादिष्ट झाला होता आणि इतका छान फुलला होता तो की खूपच छान दिसायला मी खूप छान दिसत होता. बघा खूप मस्त परफेक्ट असा प्लम केक आम्ही दोघींनी घरी तयार केला आणि खूप मजा आली होती आम्हाला करताना. बघा खुशी खुशी आम्ही केक तयार केला, मस्त केक बेक केला. बघा ही रेसिपी तुमच्यासोबत मी लगेचच शेअर करणार आहे नंतर. बघा मस्तपैकी केक तयार झालेला आहे. आमचा केक कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बघा छानपैकी मी हजबंडच्या बर्थडेसाठी घरी केक केलं. नंतर केला आहे गोडमध्ये मी फ्रूट सॅलड, कस्टर्ड फ्रूट सॅलड केलेला आहे. मस्तपैकी फ्रूट मी बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये सर्व फ्रूट घेऊन त्यामध्ये मी कस्टर्ड मिल्क टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्रूट सॅलड तयार केलेला आहे. बघा ही रेसिपी मी तुमच्यासोबत लगेच शेअर करणार आहे. तर माझी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नवीन सांगितलं तुम्ही सबस्क्राईब करा. बघा छानपैकी मस्तपैकी स्वादिष्ट असं फ्रूट सॅलड तयार केलं होतं आम्ही. हे कस्टर्ड मिल्क आहे त्यामध्ये टाकलेलं आहे. माझ्या हजबंडचे फेवरेट डिशेस आम्ही तयार केल्या होत्या. त्यांना हे खूप जास्त आवडते. बघा फ्रूट सॅलड करता करता झाला होता 4 वाजले होते. तोपर्यंत माझ्या हजबंडचा घरी यायचा वेळ पण झाला होता. आम्ही दोघंजणी विंडोमधून बघत होतो की हजबंड कधी येतात. बघा आम्ही मस्त फुलं वगैरे तयारच ठेवले होते, कारण की आम्हाला त्यांचा दिवस खूप जास्त स्पेशल करायचा होता. कारण नेहमी ते आमचे हट्ट पूर्ण करतात, जिद्द पूर्ण करतात. तर त्यांचं स्पेशल डेला आणखी स्पेशल बनवणं तर बनते. छानपैकी स्वादिष्ट माझ्या हजबंडचं फेवरेट असं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे. ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. डिटेल रेसिपी तुम्हाला नंतर लगेच शेअर करणार आहे. तर तोवर झाला होता माझ्या हजबंडच्या यायचा वेळ. माझे हजबंड आले. बघा माझी मुलगी मागे दरवाजामागे रेडीच आहे त्यांचं स्वागत करायला. मस्त ते कंपनीत आम्ही त्यांचं स्वागत केलं. बघा ते खूप खुश झाले, आम्ही पण खूप खुश झालो. मस्तपैकी खूप एन्जॉय केला. नंतर मी माझ्या हजबंडसाठी बनवलेला आहे पनीर दम बिर्याणी जेवण करायला रात्रीच्या. बघा छानपैकी व्हेजिटेबल्स कट करून मस्त दम बिर्याणी करायला सुरुवात केली होती मी. पनीर दम बिर्याणी आहे. ही रेसिपी पण तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल नक्कीच. सगळं तयारी केली आहे. दम बिर्याणी तयार झालेली आहे. तोवर मी खूप जास्त थकली होती. नंतर मी मस्तपैकी थंड पाण्याने तोंड धुवून छानपैकी फ्रेश झाली होती. बघा छान दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये शेअर करणार आहे. काल माझ्या हजबंडचे सगळे फेवरेट डिशेस मी केल्या होत्या. त्यांना आवडणाऱ्या डिशेस मी केल्या होत्या. घरी केक पण केला होता. बर्थडेची छान अशी तयारी केली होती आणि ते पण खूप खुश झाले होते. त्यांच्यासाठी पण सरप्राईज होता. नंतर आम्ही केलं बर्थडे सेलिब्रेशन. मस्तपैकी आम्ही अशा पद्धतीने डेकोरेशन केलं. केक किती छान असा फुललेला आहे. माझे हजबंड आले. माझ्या हजबंडला आम्ही गिफ्ट दिलं होतं 2 टी-शर्ट. बघा हे टी-शर्ट आणि सकाळचे कंपनी घालून गेले होते ते टी-शर्ट मी त्यांना गिफ्ट केलं होतं. माझ्या मुलीने केलं होतं ॲक्च्युअल तिच्या खाऊच्या पैशामधून तिने ते पप्पाला गिफ्ट केले होते. नंतर आम्ही औक्षवण केले आणि मस्तपैकी केक कटिंग केली. छान असा माझ्या हजबंडचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. माझे हजबंड खूप खुश झाले होते. केकची टेस्ट त्यांना खूप आवडली होती. माझ्या मुलीने पण तिच्या पप्पाचं औक्षवण केले आणि अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी छान असा बर्थडे सेलिब्रेट केला. बघा मस्त केक कटिंग केला. छान असा केक कटिंग केला. माझ्या हजबंडला केकची टेस्ट खूप आवडली. बाहेरच्यापेक्षा पण खूप जास्त मेहनतीने बनवला होता. त्यांना खूप जास्त आवडला होता. बघा त्यांना ते खूप खुश झाले होते. मग परफेक्ट असा आपला प्लम केक तयार झालेला आहे.
मी त्यांना भरवलं केक. त्यांना खूप आवडला केक. अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट केला, एन्जॉय केला, फोटो काढले, खूप सारे व्हिडिओज काढले आणि मस्तपैकी आम्ही तिघांना मिळून जेवण केलं. पनीर दम बिर्याणी, फ्रूट सॅलड आणि तळलेला पापड. तर कसा वाटला आमचा बर्थडे नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.